आज आपण बनवूया घरगुती पद्धतीने गवारची भाजी। आपण आता सर्वप्रथम इथं गावठी गवार घेतलेली बघू शकता। आपण आता ती निवडून घेऊ व्यवस्थित। अशा पद्धतीने पूर्ण गवार आपण निवडून घेऊ। गवार आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे। आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। व्यवस्थित धुवून घेऊ आपण स्वच्छ पाण्याने। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। जिरे, मोहरी, कढीपत्ता, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद। आता आपण त्यामध्ये गवार घालून घेऊ। गवार 2 मिनिटं आपण व्यवस्थित परतून घेऊ तडक्यामध्ये। गवार व्यवस्थित परतून झालेली आहे। आपण आता त्यामध्ये पाणी घालून घेऊ। आपण आता गवार 10 ते 15 मिनिटं वाफेवर असे शिजून घेऊ। इथे मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले, व्यवस्थित भाजून घेतलेले ते। हिरवी मिरची घेतलेली, अद्रकचा 1 इंचचा तुकडा आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर आहे। आपण आता हे मिक्सर जार मध्ये काढून घेऊ आणि याची एक बारीक फाईन पेस्ट तयार करू। जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला, जाड बारीक आपण पेस्ट तयार करून घेऊ। 15 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून बघू। छान अशी वाफ झालेली आहे। गवार पण आपल्या व्यवस्थित शिजलेले आहे बघू शकता। हाताने सहज तुटताय त्या। आपण आता त्यामध्ये वाटण केलेलं घालून घेऊ। हिरवी मिरची, अद्रक, लसूण, शेंगदाण्याचं वाटण गवार मध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। बघू शकता कसा कलर चेंज होतोय लगेच वाटणाचा। वाटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण मीठ टाकलेलं नव्हतं सर्वप्रथम। धना पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता गवारची भाजी 5 ते 7 मिनिटं अशीच अजून वाफेवर उकळून घेऊ। 5 मिनिटं झालेले आहे। झाकण काढून घेऊ। छान अशी उकळी पण सुटलेली बघू शकता। आपली आता गवारची भाजी रेडी झालेली आहे। आपण आता सर्व करून घेऊ। आपण आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊ। आपण आता गवारची भाजी सर्व करून घेऊ। ही गवारची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरी सोबत नक्की ट्राय करून बघा। खूप छान टेस्ट येईल तुम्हाला।